बारामतीमध्ये शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर आले म्हणजे चर्चा तर होणारच ना। एका मंचावर आले पण एकमेकांशी बोलले नाही म्हणजे चर्चा तर होणारच ना। अहो बोलणं तर दूर, एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही। आता चर्चा तर होईलच। नेमकं काय घडलेलं आहे बारामतीमध्ये आणि का हे सगळं घडतंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। ही दृश्य, ही वाक्य फार जुनी नाहीये। राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर लोकसभेला बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या राहिल्या आणि पवार कुटुंबातील कटुता आणखी वाढली। त्याची तीव्रता किती वाढली होती हे लक्षात येण्यासाठी त्यावेळी नेमकं काय झालं होतं त्याला पुन्हा एकदा उजाळा देऊया। यावेळेस सुनेला निवडून द्या, आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आडनावाच्या पाठीशी उभे राहिले आहेत, त्यामुळे यांना सुनेला मतदान। मग त्याच्यात चुकीचं काय? असे दोन गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। काय बोलायचं नाही। आता नवीन काळ बघा, आता सासूचे 4 दिवस संपलेत, आता सुनेचे 4 दिवस येऊ द्या असं सांगा ना। काय सासू 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 सुनेने काय नुसतं बघत बसायचं, बाहेरची 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 असं कुठं असतं का राव? असतं का? हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आज बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमात खासदार शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार एकाच मंचावर आले। मात्र या दोघांनीही निदान मंचावर तरी एकमेकांशी बोलणं टाळल्याचं दिसलं। त्यामुळे दोन्ही कुटुंबातील अबोला दुरावा कायम असल्याची चर्चा सुरू झाली आहे। विद्या प्रतिष्ठानचा तो नियमित कार्यक्रम आहे। साहेब त्याचे प्रमुख आहेत आणि सुनेत्रा वहिनी त्याचे अध्यक्ष आहेत विद्या प्रतिष्ठानच्या। त्यामुळे त्यांनी मीडियासमोर बोललंच पाहिजे, चर्चाच केली पाहिजे आणि तुमच्या कॅमेऱ्यात ते कैदच झालं पाहिजे असं होत नसतं। त्यांचे पारिवारिक संबंध आहेत शेवटी आणि तो पवार परिवार मोठा परिवार आहे। त्याच्यामुळे विद्या प्रतिष्ठानच्या अनुषंगानं ती बैठक होती। ते न बोलले असतील तर त्याचा अन्वय अर्थ काढण्याची काही आवश्यकता नाही। बारामतीकरांनी सुनेच्या ऐवजी लेकीच्या पारड्यात मत टाकलं। सुप्रिया सुळे सहज जिंकून आल्या। लोकसभेत पराभूत झाल्यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेल्या। खासदार झाल्यानंतर मोदी बागेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा सुद्धा रंगली होती। मात्र ती चर्चाच राहिली। शरद पवार आणि अजित पवार एकच आहेत असं वाटणारे अनेक एनसीपी कार्यकर्ते आजही आहेत। दोन्ही नेत्यांनी त्याचा स्पष्ट शब्दात इन्कार सुद्धा केलाय, मात्र त्याचा फार फरक पडलेला दिसत नाही। आज असंख्य असे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे ज्यांना असं वाटतं की राष्ट्रवादी ही आजही एक फॅमिलीच आहे, काही फाटाफूट झालेली नाहीये। 99ला जेवढी संख्या आली तेवढीच आली आहे। पण त्याच्यात आमचे काही आत आले, दुसऱ्या बाजूचं कोणी आलं नाही, एकच आला आणि तोही एक आला म्हणजे थोडं आम्ही दुर्लक्ष, आम्ही पाहिजे तसं लक्ष दिलं नाही म्हणून। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार आपल्या पत्नीला उभं करतील असं कुणालाही वाटलं नव्हतं। मात्र महायुतीच्या रणनीतीचा भाग म्हणून बारामतीत नणंद भावजईचा सामना रंगला। तो निर्णय चुकीचा होता अशी जाहीर कबुली अजितदादांनी याआधी दिली आहे। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही। समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, वस्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे, तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका। अजितदादांच्या कबुलीनंतर दोन्ही कुटुंबातील दरी कमी होत असल्याचं बोललं गेलं। मात्र आजच्या दृश्यामुळे त्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे आपण ऐकत आलोय आणि पवार कुटुंब राजकारणापेक्षा नाती महत्वाची मानणाऱ्यांपैकी एक समजला जातो।
त्यामुळे विधानसभेनंतर पवारांमधील अबोला दुरावा कायम राहीलच याची खात्री आजच्या घडीला तरी कुणीही देऊ शकत नाही. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. आणि पाहूयात पुढची बातमी. राज ठाकरे यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलाय. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे फक्त स्वबळाचा नारा देऊनच थांबले नाही, तर महाराष्ट्राची सत्ताही मिळून दाखवू असा त्यांनी निर्धार केलाय. त्यामुळे मनसेचं आजवरचं प्रगती पुस्तक पाहता राज ठाकरे हे कसं करणार आणि किती उमेदवार उभे करणार अशी चर्चा आता रंगलेली आहे. पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. 2019 साली मनसेच्या इंजिनात एकच आमदार बसला. भगवी शाल घेत हिंदुत्वाचा नारा दिला. बिनशर्त पाठिंबा देऊनही कुणी युतीची टाळी दिली नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा शट्टू ठोकलाय. नुसता शट्टू ठोकून राज ठाकरे थांबले नाहीत, तर या निवडणुका जोरात आणि जोशात लढणार असल्याचा नारा राज ठाकरे यांनी दिलाय. मी तुम्हाला आत्ता सांगतो, सर्व राजकीय पक्षांमधल्या सर्वात जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढेल. तर जास्ती किती काय इतर सगळ्या राजकीय पक्षांपेक्षा जास्ती लढवायच्या म्हणून लढवतो असं नाहीये, आम्हाला माहिती आहे म्हणून. कारण हे काय पहिल्यांदा लढवतो नाही आम्ही. 2009लाही लढवल्या, 2014लाही लढवल्या. हाती एकच आमदार असताना राज ठाकरेंनी मोठी झेप घेणार असल्याचाही निर्धार केलाय. इतका की महाराष्ट्रामध्ये मनसेची सत्ता आणणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. काय भूमिका असणार? निवडणुका लढवतोय, जोरात लढवतोय, जोशात लढवतोय. मी परवा दिवशी मी माझ्या सभेमध्ये जे मी बोललो तुम्हाला ते काही सहज मी तुम्हाला नुसतंच माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांच्यात उत्साह यावा, स्फूर्ती यावी यासाठी नाही बोललो. मला माहिती आहे या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्तेत असेल. खरं तर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, पण उमेदवार मात्र मैदानात उतरवले नव्हते. तेवढा एक अपवाद सोडला तर लोकसभा असो की विधानसभा किंवा महानगरपालिका, मनसे आजवर स्वबळावरच लढलेली आहे. तोच कित्ता मनसे या विधानसभेलाही गिरवणार आहे. पाहुयात मनसेच्या प्रगती पुस्तकावरती महाराष्ट्रानं याआधी कसा शेरा मारलाय. 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 143 जागा मनसेनं लढवल्या, त्यातले 13 आमदार विजयी झाले. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 219 जागा लढवल्या, त्यापैकी फक्त एकच उमेदवार विजयी झाला. 2019 साली 101 जागांवरती आपले उमेदवार उभे केले, त्यापैकी फक्त एकच उमेदवार विजयी झाला. मनसेची गेल्या वर्षातली कामगिरी फारशी चांगली नाहीये. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीशी मरगळ आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा म्हणून राज ठाकरे बोलतायत का, असाही प्रश्न अनेकांना पडला. तोच धागा पकडत राज ठाकरे यांनी त्या प्रश्नाचंही उत्तर देऊन टाकलंय. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना त्यांच्यात उत्साह यावा, स्फूर्ती यावी यासाठी नाही बोललो. मला माहिती आहे या विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सत्तेत असेल. दरम्यान राज ठाकरेंना महायुतीकडून 2 जागांची ऑफर दिल्याची चर्चा आहे आणि त्यावरून संजय राऊतांनी कोपरखडी मारली आहे. जर त्यांना बहुमत मिळणार असेल तर स्वागत आहे. किती जागा लढणार आहेत मला माहीत नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गट त्यांना 2च जागा देतो आहे. 2च जागा देतो असं मी ऐकलं. मला माहीत नाही, राजकारणामध्ये लोकशाही आहे, कोणालाही अधिकार आहे. मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये मनसेनं 13 आमदार निवडून आणले. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये मात्र मनसेच्या पदरी फारसं यश आलं नाही. त्यामुळे मनसे या विधानसभेची परीक्षा कशी देते, त्यात त्यांना मतांचे किती मार्क पडतात हे प्रश्न आहेतच. पण मराठीचा जागर मांडणारी मनसे मराठी मतं घेऊन नक्की ठाकरेंच्या सेनेला धक्का देणार की शिंदेंच्या सेनेला, की आणखी कुणाच्या मतांमध्ये घाटा आणणार, याचा निकाल 23 नोव्हेंबरलाच लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.